कसं समजवायचं तुम्हाला? लई कोड्यात टाकतायचा बघा मला. लगेच सुटायला मी काय तुमच्यासारखा हुशार नाही. तेव्हा जरा ऐका की माझं. या शाळेच्या भानगडीत पाडू नका असं मला. चला चला चला, झटपट खा आणि पटपट आवरा. आपल्याला शाळेत जायचं. आजचा दिवस राहू द्या की. का? पोटात लय दुखायले हो. माझ्याबरोबर शाळेत चला, म्हणजे पोटात दुखणं आपोआप थांबेल. चला. मी आता एवढं केलं तुमच्यासाठी, ते शिकण्याचं तेवढं राहू द्या की. आता एवढं तेवढं काही ऐकणार नाहीये मी तुमचं. चला लवकर आवरा. अर्धवट ज्ञान आणि अर्धवट शिक्षण विषा समान असतं. आपल्याला तसं करायचं नाहीये. चला खाऊन घ्या. मग मी ते लिहिलेलं विसरतो. ते शाळेचं तेवढं सोडून द्या. का? काय झालं? नाही का म्हणताय शिकायला? मी शिकायला गेलो आणि तुम्हाला काय झालं तर? सांगा ना, का नाही म्हणताय शिकायला? आपलं काय ठरलंय? एकमेकांपासून काही लपवायचं नाही. जे काही मनात आहे ते सगळं खरं खरं सांगायचं. ठरलंय ना? मग सांगा बघू, काय झालं? नाही नको, तुम्हाला नाही पटणार. जर खरं कारण असेल तर मला नक्की पटेल. सांगा. अहो मी सांगितलं तर तुम्ही हसशीला. नाही हसणार. आता सांगा लवकर. अहो तुम्हाला नाही खरं वाटणार, विश्वास नाही बसणार तुमचा. सगळं कसं तुम्हीच ठरवताय? मनापासून सांगायचं असेल तर सांगा लवकर, नाही तर चला माझ्याबरोबर. का शिकणार नाही? सांगताय ना? मी शिकायला आलो आणि तुम्हाला काय झालं तर? म्हणजे आईचं कसं झालं तसं काय झालं तर? अहो शाळेला अपशकुनी हो मला. म्हणजे एवढे दिवस तुम्ही शिकायला नाही म्हणत होतात, त्यामागे हे कारण होतं? सांगा ना, खरंच हे कारण आहे? होय, उगाच मला लई भय वाटते हो. मला तर काय बोलू काही कळतच नाहीये. तुम्ही हे सगळं माझ्या काळजीपोटी करत होतात आणि मी मात्र उगाच चिडले. तुम्हाला पटलं ना व? तर शाळेचं राहू द्या आता. अजिबात नाही. आता तर तुम्ही शिकायचं म्हणजे शिकायचंच. कसं शिकू? ऐकून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही शिकलात तर मला काहीतरी होईल ही काळजी चुकीची. मला माहित होतं तुम्ही असंच काहीतरी म्हणणार. मला किती भ्या वाटते तुम्हाला नाही कळणार. आधी तुम्ही ऐकून तर घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या शिकण्याचा आणि सासूबाई जाण्याचा काही संबंध नव्हता, हे तुम्ही ऐकलं. जे झालं ते झालं, पण परत ईशाची परीक्षा नकोय मला. मला सांगा, गहू पेरलात तर काय उगवेल? आता त्याचा काय संबंध? तुम्ही आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. गहू पेरलात तर काय उगवेल? गहू. ज्वारी पेरली तर काय उगवेल? ज्वारी. आणि ऊस पेरला तर काय उगवेल? ऊस. बघा, सगळ्या प्रश्नांची तुम्हीच बरोबर उत्तर देताय. मग मला सांगा, शाळा शिकून वाईट साईड कसं काही होईल? तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता ना? मग तुम्ही प्रेम पेरताय म्हणल्यावर प्रेमच उगवायला हवं. तुमचं माझ्यावर नक्की खरं प्रेम आहे ना? एकदम खरं. मग खऱ्या प्रेमात खूप ताकद असते. उद्या जरी काही माझ्यावर संकट आलं ना, तरी तुमचं प्रेम मध्ये येईल याची खात्री आहे मला.
येईल ना? बघा किती सोपं आहे सगळं. आता अजिबात काळजी करू नका आणि चला माझ्या बरोबर. काही नाही होणार मला. चला. माझा हात पकडा. हात तर पकडा. माझ्यावर, आपल्या प्रेमावर विश्वास ठेवून हे पाऊल उचला. काही नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेवा. चल. चांगलं बारीक दळ्या सांगा. निघा. वहिनी साहेब इथे एक बिगडाक दिसना झालाय ना मग. आणि तुम्हालाच कुठं का दिसालाय हो? नीट बघितलं की दिसल की. नीट काम करा जरा. शिरपती हा वहिनी साहेब. खाली उतर जरा. उतर खाली. पण ते डागाचं तुला सांगितलंय तेवढं कर. उतर. हा वहिनी साहेब. हा पेनातली शाई जरा संपल्या. जरा दुकानात भरून आण जा. चला. नीट दिसतोय ना व? का कापड बदलू? नाही हो, छान दिसताय. आणि कापड नाही, कपडे. आपल्याला कुठे फंक्शनला नाही जायचं त्यामुळे हेच घाला. खरं आहे पण आता पण बिण काही मध्ये आणू नका. नाही आणणार. तुम्ही म्हणलायत ना व, आता एकदम शिकतोच बघा. अगदी बरोबर. शिकायचं म्हणजे शिकायचंच. चला. अहो चला. काय झालंय? जरा घाबरल्यागत होतंय. सुरुवातीला सगळ्यांनाच असं वाटतं, पण एकदा का सवय झाली ना की नाही होणार असं. थांबा, गोदक्काला सांगतो. गोदक्का निघालोय बरं का. राणा भाऊजी हिशोबाचं कागद आहेत हे. जरा एकदा नजरेखाली घालून घ्या बरं. अहो, मला कुठं काय कळतं यातलं. तुम्हीच बघा की. अहो तसं ना राणा भाऊजी. एकदा नुसतं नजरेखाली घालून घ्या. बाकी काही नाही. घ्या. आता शिकतो ना डायरेक्ट वाचतोच. शिकायलाच चाललोय. अरे वा. मग तर एकदा नजरेखाली घालून घ्या. नाही म्हणजे काय शिकायचं ते चांगलं कळलं तुम्हाला. या बसा बरं इथं. बघून घ्या एकदा. हे बघा. हे मागच्या महिन्यात तण काढण्यासाठी बायका लावल्या होत्या का नाही, त्याचे 20,000 रुपये झालेत. आणि नांगरटीला 10,000 रुपये झालेत बघा. राणा भाऊजी आज सकाळ धरणं आमची पापणी लई फडफडत्या बघा. आणि हे काय चांगलं लक्षण नाही. आव नाही, जाऊबाई आमासनी बहिणीसारख्या. त्यांच्या जीवाचा सवाल आहे म्हणून म्हणतोय. आमासनी तर कर्मनं झालंय हो. जीव असा घाबरा घुबरा झालाय बघा आमचा. तुम्हासनी कसं काही होत नाही. आणि हे बघा, हे बियाणाचं 10,000 झालं. राणा भाऊजी अहो काय झालं? लई घाम आलाय तुम्हासनी. काय बरं वाटत नाही काय? नाही तसं जर असेल तर आज अजिबात घराबाहेर पडू नका. नाही नाही, अगदी ठणठणीत येते. आता माझ्या बरोबरच बाहेर पडतायत आणि आजपासून शिकायला सुरुवातही करणार आहेत ते. हो ना? होय.
राणा, आज पहिल्यांदाच चांगल्या कामाला चाललायस. दही घे हातावर. चला येतो. वहिनी येऊ काय? वय वय एकदम नीट शिका, मन लावून. आणि जरा जपून जावा. गोदा काय येतो. अंजली, अंजली काय नाही. लागलं नाही ना? नाही. बाई, अरे शिरपती, काय अक्कल बिक्कल हाय का नाही तुला? आत्ता जाऊबाईंचं डोसकं फुटता फुटता राहिलं. काय वाईट वांगा झालं असतं म्हणजे? नीट ठेवता येत नाही बाई शेडी. वहिनी साहेब नीटच लावली होती. आधीच मला त्या शिडीचं भ्या म्हणून पक्की लावून ठेवली होती मी. आणि भूकंप आला असता तरी पडली नसती बघा. अरे पण मग पडली कशी? देवा, अहो यो कसला अपशकुन म्हणायचा हो राणा भाऊजी. आता ठरलं म्हणजे ठरलं. अजिबात माघार घ्यायची नाही. गोदा का येतो आम्ही. जा बाळा, काय काळजी करू नको. जा. शिडी अचानक कशी पडली? कधी कधी होतं असं अचानक. पण आत्ताच का? तुम्ही आता त्याचा एवढा विचार करू नका, नाही तर शाळेत जायला उशीर होईल. एकदा झालं म्हणून घाबरायचं काही कारण नाही. चला. आओ. ही दुसरी गोष्ट, एका किक मध्ये चालू होणारी गाडी चालू होईना. हा सगळा तुमच्या मनाचा भ्रम. तुम्ही परत एकदा चालू करून बघा, होईल चालू. अहो करा चालू. आता कसं समजू अंजली बाईसनी? आईसारखं त्यांना बी काय झालं तर? नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. पण कसं उगा इच्छाची परीक्षा घ्यायची? तुम्ही कशाला असा विचार करताय? शिडी पडली ही अचानक घडलेली गोष्ट होती आणि तुम्ही मला त्यातून वाचवलत ना. मग गाडी का चालू होत नाही? आता ते माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच माहिती. हे काहीतरी वेगळं आहे. आपण शाळेत जायला नको. चला. अहो,
उगाच लहान मुलांसारखी कारणं देऊ नका. अहो कारण देत नाही, खरं तेच सांगायलोय. मी पण तुम्हाला खरं तेच सांगते. तुम्ही आहात ना मला वाचवायला. मग जरी काही संकट आलं तरी तुम्ही माझं रक्षण करालच. ते तर कायमच करणार की. आधी शेळी आणि आता गाडी. अहो, पावसाळी वातावरण असं होतं बऱ्याचदा. माझ्या बाबांची गाडी अशी बऱ्याचदा बंद पडायची. तुम्ही ते पेट्रोलच्या टाकीत फुंकर मारून काहीतरी करता ना, तसं काहीतरी करून बघा. करून तर बघा, नाही झालं तर आपण चालत जाऊ. बघा, मी म्हणलं होतं की नाही, काही होणार नाही. चला आता. शकून होऊन बी यो ठोकळा कस काय गेला शिकाया कुणास ठाव. तायसाब बरोबर पाडली का नाही मी शिडी? काय झालं सांगा की? ते मास्तरीचं डोसकं फुटलं का नाही? नाही नाही. बरं राहू द्या. पण राणादा तर घाबरला नव. आपल्याला तेच तर पाहिजे होतं. आता राणादा कधी बी आयुष्यात नावच काढणार नाही शिकायचं. तायसाब काय झालं तुम्हाला एवढं तोंड पाडाय? राणादा शाळेत गेलं का काय? गेला. हा र देवा. अगं ताईसाहेब, मी तुम्हाला सांगत होते का नाही, त्या सापशिडीच्या खेळाचा काही बी भरोसा नाही म्हणून. डाव कधी आणि कसा अंगलट येईल याचा काही नेम नाही बघा ताईसाहेब. मला तर वाटलं होतं तुम्ही शिडीवरनं डायरेक्ट वरच्या घरला जाशीला. पर कसलं काय, तुम्ही तर सापाच्या तोंडातून डायरेक्ट खालच्या घरला आलासा. मला तर वाटलं होतं ते मास्तरीचं डोसकं फुटल, पर ते फुटायचं सोडून तुमचं नशीबच फुटकय. आता तुमचं नशीबच फुटकय, त्याला म्यान तुम्ही तर काय करणार? चंदा, शिडी अडवली खरी त्या ठोकळ्यानं, पण आम्ही त्याच्या डोसक्यात जो भुंगा सोडलाय त्याचं काय? कसला भुंगा? तो ठोकळा जर शिकला तर त्या मास्तरडीच्या जीवाचं काय तर बरं वाईट होणार हे आम्ही त्याच्या डोसक्यात एकदम पक्क बसवलंय बघ. आणि आता जाता जाता शिडीचा दाखला मिळालाच का नाही त्याला? आता बघ ग तू चंदे, शाळ पतूर पण नाही पोचायचा त्यो. हाव ताईसाहेब, एवढंच भ्या त्या राणादाच्या मनात तुम्ही बसवलंसा तर राणादा घराबाहेर गेलाच कसा? ते मास्तरडी ग लई चालाक आहे बघती. गोड गोड बोलून आमच्या साध्या बोळ्या धीराला फसवायला लागली. तर काय होत आहे सब, ती मास्तरीन महाच आला काय बघा. पर काय होत आहे सब, तुम्ही बी तर राणादाला सदान कदा फसवीतच असता की. आम्ही फसवत असतो कारण त्यात आमचा फायदा आहे. तिचा काय फायदा आहे बरं? उगाच शिफारस करून लष्कराच्या भाकऱ्या भाजाय कोण सांगताय तिला? ते काय मला माहित नाही बघा ताईसाहेब. पर ती मास्तरी अशीच त्या लष्कराच्या भाकऱ्या भाजत राहिली तर तुमच्यावर उपाशी राहायची येळ येईल बघा. आणि आता तर त्या शिडीच्या निमित्तानं त्या मास्तरीला राणादाच्या मनातलं भ्या घालवाय अजून एक चान्स मिळालाय बघा. नाही ग चंदे, असं काय बी होणार नाही. तेव्हा मास्तरडीला काय बी करू दे, त्याच्या मनातलं भ्या जाणार नाही म्हणजे नाही. घरातल्या आपल्या माणसांची तो किती काळजी करतो माहिती आहे ना? वय आता तू बघ चंदे, या ठोकळ्याचा कसा भित्रा ससा होतो ते. ताईसाहेब तुम्हीच व तुम्हीच. हा मी नंदिता, तूच ग तूच. तुलाच या वाड्याची काळजी आहे बघ.